विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अज्ञानं तिमिरान्धस्य ज्ञानार्जनं शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। आदरणीय सर्वज्ञ तत्वदय अध्ययन पाठशाळेचे संचालक संस्थापक गुरुवर्य परमपूज्य परम आदरणीय आचार्य प्रवर श्री मोठे दादाजी यांना साष्टांग दंड प्रदान करून मी माझ्या शब्दांना प्रारंभ करतो। परमेश्वराने माणसाला या सृष्टीमध्ये जन्माला घातलेला आहे आणि जन्माला घातल्यानंतर काही अधिकार दिलेले आहे। हे भाषण वैयक्तिक फक्त वास्तविक लोकांसाठी आहे। आणि जन्माला घातल्यानंतर काही अधिकार दिले, ज्ञानाचा अधिकार असेल, प्रेमाचा अधिकार असेल, भक्तीचा अधिकार दिलेला असेल। तर सर्वात श्रेष्ठ भक्तीचा आणि ज्ञानाचा अधिकार आहे। आणि भक्तीचा आणि ज्ञानाचा अधिकार जर प्राप्त करायचा असेल तर आपल्याला साधू संतांची संगत करणं गरजेचं आहे। तर साधू संतांची संगत कशी करायची आहे तर एक आमचे कवी म्हणतात, साधू संतांची संगत कशी करायची। ऐसी याचा पदर धरा जेने देव येईल घरा। अशा लोकांचा तुम्ही पदर कवी म्हणतात, अरे माणसा तू अशा व्यक्तीचा पदर धर ज्याने तुझ्या घरी देव येणार आहे। तर मग असा व्यक्ती कोण आहे। ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषीमुनी। अशा पदराचे धनी साधू संत ऋषीमुनी आहे आणि म्हणून साधू संतांचा संगत, साधू संतांचा सहवास करायचा आहे। संगत धरावी संत म्हणताची तेने दुर्गुणाचे होईल। धरावी संतांची संगत परमार्गातून संतांची संगत धरायची आहे आणि संतांची संगत धरल्यानंतर ते संत आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातात। पण माणसाला या संसारातून सुटत नाही। मनुष्य हा संसार चक्रात गुंतलेला आहे। हे किंचित सुखासाठी तर अवघे दुःख सहन करत असतो। यावरून मला एक गोष्ट आठवलेली आहे। एक शिकारी आहे, तो जंगलात शिकार करण्यासाठी निघालेला आहे। शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी निघाला आहे, पाठीमागे वाघ लागलेला आहे। पाठीमागे वाघ, पुढे तो पळू राहिला, त्याच्या पाठीमागे वाघ पळू राहिला। त्याला माहिती आहे आता आपलं जीवन संपणार आहे, पण त्याच्या सुदैवाने त्याला पुढे एक विहीर दिसलेली आहे आणि त्यांनी काही क्षणाचा न विचार करता त्या विहिरीत उडी मारलेली आहे। विहिरीत उडी मारल्यानंतर विहीर खाली कोरडी आहे आणि म्हणून त्याला तिथे एक दोरी दिसलेली आहे, म्हणून त्यांनी त्या दोरीला धरलं आणि दोरीला धरल्यानंतर बघितलं एक उंदीर ती दोरी कुरतडत आहे। खाली बघितलं तर विहीर कोरडी आणि विहिरीत दोन नाग आहे आणि वरतून वाघ आहे, खाली नाग आहे आणि दोरी उंदीर कुरतडत आहे। आणि तिथे शेजारी एक झाड आहे आणि त्या झाडाला छानसा असं मधमाशाचं मोळ आहे आणि त्या मधमाशाच्या मोळातून एक मधाचा थेंब खाली गळत होता। चारी साईडने दुःख आहे, पण ते सुख भोगण्यासाठी तो मनुष्याने जीव पुढे केली, यालाच म्हणतात संसार। आणि या संसाराचा जर त्याग करायचा असेल तर आपल्याला साधू संतांची संगत घेणं गरजेचं आहे। साधू संतांच्या संगतीत राहणं गरजेचं आहे आणि साधू संतांची संगत जर कशात होत असेल तर अशा परमार्गातून साधू संतांची संगत होते। आणि असा हा दैवयोग ज्यांनी घडून आणला असा लामखेडी परिवार यांनी गेल्या 27 एप्रिल पासून हा सुवर्ण क्षणांचा असे लिहून ठेवावे असे दिवस इथे असे पोथी, धर्मचर्चा, धर्मचिंतन, धर्मानुष्ठान इथे संपन्न झाले। त्यांच्याकडून परमेश्वर अशीच सेवा सदोदित करत राहावं, अशीच सुख कार्य त्यांच्याकडून होत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून गुरुजींना वंदन करून मी माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो। देवत्वाची जेथा प्रगती तेथ माझी कर्ज होती आणि जाता एवढेच बोलून जातो, कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं। दुःखाने अश्रूंना कोंडून ठेवायचं नसतं, हसता नाही आलं तरी हसायचं असतं, पंखामध्ये बळ आलं तरी घरटं सोडायचं नसतं। आकाशात झेपून सुद्धा श्री सर्वज्ञ तत्वज्ञान अध्ययन पाठशाळेला कधीच विसरायचं नसतं। धन्यवाद।